नमस्कार मित्रांनो, आम्ही सायंकाळी 6 वाजता इथं आम्ही तलावाजवळ आलोय आणि पुढे बघा, तुम्हाला पुढे डोंगर दिसताय कडे आणि झाडं दिसताय तलावाच्या कडेला. काही पक्षी आणि मी आणि शिवम इथे जे बसलोय ते आम्ही निरीक्षण करताय निसर्गाचे. आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपल्याला खूप बोर होतं आणि जेव्हा आपण बाहेर आलो तेव्हा जेव्हा आपण फिरायला येतो तेव्हा बघा की थंड हवा, अशी मोकळी जागा, असं पाण्यातले मासे, पक्षी आणि चांगली हवा आणि हिरवगार झाडे. यामुळे आपल्याला या गोष्टींमुळे आपल्याला बोर होऊ शकत नाही. आता हे जे तलाव दिसत आहे तिथं आम्ही निरीक्षण करतोय की मासे आहे का नाही. तर आम्हाला मासे उड्या मारताना दिसले आणि काही माशांचं तोंड बाहेर होतं. आता हे जे निसर्ग आहे हे खूप चांगले आहे. कधी कधी आम्ही इथं खेळायला पण येतो, पण जेव्हा आम्ही घरी असतो तेव्हा आमची मस्ती सुरू होती, पण जास्ती नाही, थोडी मस्ती असती. आणि माझा भाऊ माझा लाडका आहे आणि तो माझ्या मित्रासारखा आहे. माझा भाऊ मला खूप आवडतो आणि मी त्याच्याशी छान छान गप्पा मारतो आणि कधी मारामारी होतीस थोडी. आणि मग मी शिवमला चांगले प्रश्न असे विचारतोय की ह्या पाण्यात मासे आहे का नाही का, आणि म्हणतोय की तू त्या साईडनी बघ, मी माझ्या समोरच्या साईडनी बघतो. आणि ते जे असं मासे उड्या मारून जेव्हा परत पाण्यात जातात तेव्हा असे गोल 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 असे तयार होतात. तसे जर दिसताय तर समजायचं की जर आपण दगड न टाकता तसे गोल 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 दिसताय तर समजायचं की ह्या पाण्यात मासे आहेत. मासे सगळ्यांना स्वतःचं तोंड दाखवत असतील, पण असं काहीच नाही की मासे लपून बसतात, असं काहीच नाही आहे.